तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे का? ती कुठे ठेवलेली आहे? नसेल तर ती कधी खरेदी करावी? तिची प्राणप्रतिष्ठापना कशी करावी? ती तांदळामध्ये ठेवावी की गव्हामध्ये? त्यानंतर त्या तांदळाचे काय करावे? अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अनिता. आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्नपूर्णा मातेची प्राणप्रतिष्ठापना कशी करावी याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. तर हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेला विशेष स्थान आहे. अन्नपूर्णा मातेची अन्नाची व धनधान्याची देवी म्हणून पूजा केली जाते. अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते. जो भक्त खऱ्या श्रद्धेने व भक्तिभावाने अन्नपूर्णा मातेची पूजा अर्चा करतो त्याचं घर नेहमी धनधान्याने भरलेले असते. आपल्या धर्मशास्त्रामध्ये अन्नपूर्णा मातेला धान्य, सौभाग्य व संपत्तीची देवी मानले जाते. आपल्या घरामध्ये धनधान्य, सुखसमृद्धी अखंड राहावे म्हणून माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते. असं एकही घर नसेल जिथे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल. काही लोक अन्नपूर्णा मातेची स्थापना हे किचनमध्ये करतात, तर काही लोक देवघरामध्ये करतात. पण आपल्याकडे देवघरामध्येच अन्नपूर्णा मातेची स्थापना करण्याची पद्धत आहे, त्यामुळे आपण देवघरातच अन्नपूर्णा मातेची स्थापना करत असतो. आपल्या घरामध्ये जे मुख्य 5 देव असले पाहिजेत त्यापैकीच एक म्हणजे अन्नपूर्णा माता. तर 5 देवांपैकीच म्हणजे बाळकृष्ण, गणपती बाप्पा, महादेवाची पिंड आणि अन्नपूर्णा माता, तसेच आपल्या इष्टदेवतेंच्या मूर्ती, हे 5 देव म्हणजेच पंचायतन आपल्या घरामध्ये ही असलीच पाहिजे. त्याशिवाय आपलं घर हे घर वाटत नाही. आपल्याकडे जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर ती खरेदी कधी करावी? तर बघा, मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला या दिवशी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. या दिवशी किंवा कोणत्याही महिन्याच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची खरेदी करू शकतो आणि आपण ती घरी आणू शकतो. तर बघा, या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कशी करायची ते मी आता तुम्हाला दाखवते आहे. तर बघा, सर्वात अगोदर मी इथे एक दिवा लावून घेतलेला आहे. त्यानंतर एका ताम्हणामध्ये स्वास्तिक काढून घेतला आहे व त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली आहे. कोणतीही मूर्ती आपण जेव्हा घरी आणतो तेव्हा अशा प्रकारे मूर्तीला आपण अभिषेक करायचा असतो. तर इथे मी सर्वात अगोदर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने अभिषेक केलेला आहे. त्यानंतर दुधाने अभिषेक करून घेते आहे. तुमच्याकडे पंचामृत असेल तर तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकता. त्यानंतर मी इथे कुंकवाने अभिषेक करून घेते आहे. त्यानंतर हळदीने देखील आपण अन्नपूर्णा मातेला अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण अन्नपूर्णा मातेला अभिषेक करून घेतो आहोत व असा अभिषेक केल्यानंतरच आपण त्या मूर्तीला सिद्ध करून आपल्या देवघरामध्ये तिची प्राणप्रतिष्ठापना करू शकतो. ही मूर्ती आपण जेव्हा घेतो तेव्हा ती कोणत्या धातूची असायला पाहिजे? तर ही मूर्ती आपण चांदीची किंवा पितळेची किंवा पंचधातूची देखील घेऊ शकतो. आता इथे पूर्णपणे अभिषेक करून घेतल्यानंतर मी पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून घेते आहे. असा हळदीने, दुधाने अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा आपण मूर्तीला स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे व ती मूर्ती अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर असे एक छोटेसे लाल वस्त्र घ्यायचं आहे. त्यावर तांब्याची किंवा पितळेची प्लेट ठेवायची आहे. तर इथे मी थोडंसं दिवे वगैरे लावून घेते आहे. त्यानंतर अशी तांब्याची किंवा पितळेची प्लेट किंवा तुमच्याकडे जी असेल ती प्लेट तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत. तर हे तांदूळ आपण नेहमी अखंड घ्यावेत. बघा, काही तांदूळ कसे असे त्यांचे तुकडे असतात. तर ज्यावेळी आपण अशा देवतेंच्या मूर्ती या तांदळामध्ये ठेवत असतो तेव्हा ते तांदूळ नेहमी अखंड असावेत, असे तुकडा झालेले तांदूळ नसावेत. तांदूळ ठेवून घेतल्यानंतर त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला त्यावर ठेवायची आहे व पुन्हा अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे व आपल्याकडे जर छोटीशी एखादी माळ असेल तर ती देखील आपण घालू शकतो व देवीला एक फूल वाहून घ्यायचं आहे.
अशी पूजा झाल्यानंतर आता तुम्ही म्हणाल की या तांदळाचं नंतर काय करायचं, तर हे तांदूळ आपण दर मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला देखील बदलू शकतो आणि हे बदललेले तांदूळ आपण आपल्या घरातील धान्यामध्ये ठेवू शकतो. तसेच यातील थोडेसे तांदूळ आपण पक्ष्यांना देखील खायला देऊ शकतो आणि या तांदळाचा आपण प्रसाद देखील करून खाऊ शकतो. म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जर भात वगैरे केला तर तो देखील आपण खाऊ शकतो. अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते ती आपण कधीही रिकामी ठेवायची नसते. त्यामध्ये 1, 2, 3 का होईना तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत व त्यानंतर अन्नपूर्णा मातेची आरती करून घ्यायची आहे. व आरती झाल्यानंतर आपण देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा आपण काही गोडाचा पदार्थ वगैरे जर केलेला असेल तर तो आपण देवीला नैवेद्य म्हणून ठेवू शकतो. ही सर्व पूजा करताना आपण अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध भिक्षाम देहीच पार्वती या अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचा जप देखील करायचा आहे. आता मी तुम्हाला इथे एक छोटीशी कथा सांगते, ती तुम्ही लक्ष देऊन ऐका. जेव्हा भूतलावर अन्नाचा तुटवडा भासला होता तेव्हा ब्रह्मदेव व विष्णू हे भगवान शंकराकडे गेले. तेव्हा भगवान शंकर हे ध्यान मुद्रेत होते. तर तेव्हा त्यांना जागे करून सांगितले की पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा भासला आहे. तेव्हा माता पार्वतीने अन्नपूर्णा मातेचे रूप घेऊन पृथ्वीवरील अन्नाचा तुटवडा नाहीसा केला होता. तर अशा प्रकारे माता पार्वती म्हणजेच अन्नपूर्णा मातेचे एक रूप आहे. तर म्हणूनच आपण जेव्हा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या घरामध्ये आणतो त्यानंतर तिची प्राणप्रतिष्ठापना करतो. ही सर्व पूजा झाल्यानंतर आपण जेव्हा ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवतो तेव्हा ती मूर्ती आपण महादेवाच्या पिंडी शेजारी म्हणजेच भगवान शंकरांच्या आसपासच ठेवायची असते. कारण माता अन्नपूर्णा ही देखील पार्वती मातेचंच एक रूप आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.